नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, 11वी ॲडमिशनचा पार्ट 2 भरण्याची कालावधी जवळ आलेली होती. आज आहे 3 तारीख आणि आज दिनांक 3 रोजी आपण पार्ट 2 फॉर्म भरू शकतात. तसेच पार्ट 1 जर फॉर्म तुम्ही भरलेला नसेल विद्यार्थ्यांनो, तर तुम्ही पार्ट 1 फॉर्मसुद्धा भरू शकतात. रजिस्ट्रेशनसुद्धा चालू झालेलं आहे. बघा मित्रांनो, वेळापत्रक तुम्हाला समजून सांगतो. वेळापत्रक काय आहे. बघा मित्रांनो, वेळापत्रक बघा. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक. नियमित फेरी 2 दुसऱ्या फेरीसाठी प्रोसेस चालू झालेली आहे आणि दिनांक 3/7/2024 सकाळी 10 वाजेपासून तर दिनांक 6/7/2024 रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही पार्ट 2 फॉर्म भरू शकतात, लॉक करू शकतात, तुमचा पसंतीक्रम निवडू शकतात. त्या संदर्भात सर्व टाईम टेबल समजून घेऊया. बघा मित्रांनो, प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवणे, नियमित फेरी 2 साठी पसंतीक्रम भाग 2 अनलॉक करणे, विद्यार्थ्यांना पार्ट 2 मध्ये किमान 1 व कमाल 10 पसंतीक्रम विद्यालय नोंदवता येतील. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना अर्ज भाग 1 मध्ये दुरुस्ती करता येईल. फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील. तसेच पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरू शकतात. टिप काय आहे, केवळ एक भाग पडताळणी झालेले विद्यार्थीच भाग 2 भरू शकतात. आणि टिप 2, फक्त पसंतीक्रम भाग 2 लॉक केलेले अर्ज अलॉटमेंटसाठी विचारात घेतले जाते. बघा मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगतो. 3 तारखेपासून पार्ट 2 फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही तुमचा पार्ट 2 फॉर्म भरू घेऊ शकतात आणि फॉर्म भरताना कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्ही पसंतीक्रम म्हणून निवडता येतील तुम्हाला. त्यानंतर नवीन नोंदणीसुद्धा चालू ठेवलेली आहे त्यांनी आणि पार्ट 1 फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकतात. पार्ट 1 फॉर्म भरल्यानंतर तो प्रमाणित करून घ्या, म्हणजेच व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला पार्ट 2 फॉर्म भरता येणार आहे. आणि पार्ट 2 फॉर्म भरल्यानंतर तुमचा पसंतीक्रम तुम्ही नोंदवल्यानंतर फॉर्म लॉक करायला विसरू नका. अन्यथा फॉर्म जर तुम्ही लॉक केला नाही तर अलॉटमेंटसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या सेकंड फेरीमधून बाद व्हाल. त्यामुळे पार्ट 2 फॉर्म भरल्यानंतर तो व्यवस्थित अनलॉक झालेला आहे का नाही ते बघा. आणि टिप त्यांनी तशी दिलेलीच आहे. आणि अजून आहे, सदर प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील, अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील. बघा मित्रांनो, ज्यांनी मागच्या फेरीमध्ये पार्ट 2 फॉर्म भरलेला आहे आणि तो अनलॉकच आहे, तर अशा विद्यार्थ्यांना जर त्यांचा पसंतीक्रम चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. नाही चेंज केला तर तुमचा जो पसंतीक्रम तुम्ही जसा नोंदवला आहे त्याप्रमाणे तुमचा अलॉटमेंट प्रक्रिया चालू राहील. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जर तुम्हाला चेंज करायचं असेल कॉलेज, त्याचा पसंतीक्रम चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा नाही केलं तरी चालेल. बघा, त्यानंतर प्रवेश 1 प्रवेश घेतलेले, 2 फेरी 1 पसंतीक्रम मिळालेले, प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले अर्ज या फेरीसाठी प्रतिबाधित आहेत. बघा मित्रांनो, पार्ट 1 पहिली जी फेरी होती त्या पहिल्या फेरीमध्ये तुम्ही जर पार्ट 1 फॉर्म भरला असेल, पार्ट 2 फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जो पसंतीक्रम निवडला असेल, म्हणजे पहिल्या कॉलेजला समजा तुम्ही एक कॉलेज निवडलं 1 नंबरला, त्याच कॉलेज जर तुम्हाला अलॉटमेंट झालं आणि तुम्ही तिथे जर ॲडमिशन घेतलं नाही तर या फेरीसाठी तुम्ही बाद राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा या फेरीत तुमचा विचार केला जाणार नाही. पुढचा जो राऊंड होईल, तिसरा राऊंड, त्यामध्ये तुमचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच इच्छुक विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. म्हणजे ज्यांना कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं, मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा, त्यांचे ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. प्रवेशित विद्यार्थी द्विलक्षित विषय प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. कोटा तसेच द्विलक्षित प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे संलग्न आहे. खाली त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे, ते बघूया आपण. त्यानंतर 6 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत डेटा प्रोसेसिंग चालू राहणार आहे. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही, याचा विचार करू नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, 3 तारखेला तुमचा पार्ट 2 फॉर्म भरता येईल, पार्ट 1 फॉर्मसुद्धा भरता येईल, एडिट करता येईल. त्यानंतर 10 तारीख ही तुमच्यासाठी मेन आहे. ज्यांनी पार्ट 2 फॉर्म भरलेला आहे त्यांनी 10 तारखेचा विचार लक्षात घ्या, कारण 10 तारखेला तुमचं अलॉटमेंट लिस्ट जाहीर होणार आहे आणि 10 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते दिसणार आहे. त्यामुळे 10 तारखेला 10 वाजता तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. बघा, त्यानंतर
10 तारखेपासून सकाळी 10 वाजेपासून तर 12 तारखेच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत काय असणार आहे, तुम्ही कॉलेज लॉगिनमधून ऑनलाईन प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, ते प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. म्हणजे तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालेलं आहे, तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही प्रवेश रद्द करू शकता, प्रवेश नाकारू शकता किंवा प्रवेश कन्फर्मसुद्धा करू शकता जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. अलॉट झालेल्या कमावी व कमवीमध्ये आपला प्रवेश निश्चित करणे, प्रवेशात जाण्यापूर्वी बाकी कागदपत्रे अपलोड करणे. तर तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज पसंतीक्रम तुम्ही जो निवडला होता त्याला जर तुम्हाला ॲडमिशन भेटलं असेल तर त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन करा. ॲडमिशनला जाण्यापूर्वी या पोर्टलवर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक आहे. अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रवेशाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच आपला प्रवेश इथे निश्चित करावा वेळापत्रकाप्रमाणे. जर अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट बघू शकतील. खालील टीप वाचा. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. जर एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रम विद्यालय अलॉट झालेलं आहे त्यांनी तिथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी विचार केला जाईल. बघा मित्रांनो, तुम्हाला जर 1 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे तर तिथं तुम्हाला प्रवेश घेणे अनिवार्य आहे. तुम्ही जर नाही घेतला तर तुम्हाला जी पुढची फेरी येईल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो बाद करण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, कॉलेज निवडताना काळजीपूर्वक निवडा. जे कॉलेज तुम्हाला 100% हवे आहे आणि तुमच्या मार्कच्या अनुसार तुम्हाला ते मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर असेच कॉलेज 1 नंबरला ठेवा, जेणेकरून ते कॉलेज तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा किंवा तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्यासाठी संबंधित विद्यालयात विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केली होतील. बघा मित्रांनो, जर तुम्ही एखादा कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म केलं आणि जर तुम्हाला आता ते रद्द करायचं असेल तर तुम्हाला त्या महाविद्यालयाला विनंती करून आपला प्रवेश रद्द करता येईल. पण पुढच्या फेरीसाठी तुम्ही बाद होणार आहे. त्याच्या पुढची जी फेरी त्यासाठी तुमचा विचार केला जाईल. पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी अर्ज भाग 1 भरणे सुरू राहतील. या कालावधीत फॉर्म भाग 1 मध्ये अनलॉक दुरुस्ती करता येणार नाही. कोटा अंतर्गत प्रवेश व दुलक्षी भाषेसाठीचे प्रवेशाबाबत स्वतंत्र वेळापत्रक दर्शनाप्रमाणे कार्यवाही करता येईल. 12 तारीख 12/7/2024 प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला काहीच घेणं नाही, तुम्हाला फक्त 2 तारीख लक्षात ठेवायची आहे. हे बघा, 3 ते 6 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं पार्ट 2 फॉर्म भरून, लक्षात ठेवा 3 तारखेपासून तुम्हाला पार्ट 2 फॉर्म भरायचा आहे किंवा पार्ट 1 फॉर्म भरून पार्ट 1 फॉर्म अनलॉक करून तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर ते करू शकतात किंवा नवीन रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नाही ते सुद्धा चालू आहे. त्यानंतर 10 तारखेला तुमची अलॉटमेंट लिस्ट तुमच्या अकाउंटला दिसणार आहे. तुम्हाला कॉलेज कुठलं अलॉट झालेलं आहे या 2 गोष्टी लक्षात ठेवा, बाकी स्किप करून द्या. तर मित्रांनो, हे होती 11वी ॲडमिशन संदर्भात अपडेट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.